न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आदिवासींच्या हक्कांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला होता। आदिवासी समाजाला अनेक शतकांपासून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे। हा दिवस साजरा करून जगभरातील लोक आदिवासी समाजाच्या योगदानाचे स्मरण करतात। याच दिवशी आज नाशिकच्या आंबेडकर नगर या ठिकाणी आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या मेळावा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे तसेच कार्यसम्राट माजी नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलं। यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। आयोजकांच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आदिवासी दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। अत्यंत स्नेह कार्यक्रमाचा घेतलेला आहे आणि म्हणून मी असं 70 पॉईंटचं या ठिकाणी आयोजन करतो। आज खास करून या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर आमचे युवा नेते आमदार सत्यदादा तांबे, त्या ठिकाणी हेमंतताई पाटील ज्यांनी आता आपलं सुसंचलन केलं, त्या आशाताई तडवी, पूजाताई नवले, पापाशेठ सय्यद, मुक्तार वैष्णे, योगेशभाई नकाले, दिलीप काका प्रधान, या ठिकाणी 70 पॉईंटचे सगळे सदस्य साहेब। हा कार्यक्रम दरवर्षी तडवी समाजात होत असतो आणि या कार्यक्रमाची खासियत अशी आहे की दरवर्षी ह्या समाजाचे आयोजन वेगवेगळे असतात। तर यावर्षी 70 पॉईंट कार्यक्रम आयोजित केला, मागच्या वेळेस लतीबाई तडवी त्यांच्या ग्रुपनी कार्यक्रम आयोजित केला, त्याच्या अगोदर आशाताई तडवी त्यांच्या महिला सदस्यांनी कार्यक्रम आयोजित केला आणि हा सगळा कार्यक्रम होत असताना दिवसभर लहान मुलांचे डान्स असतील, गुणवंत विद्यार्थी सत्कार असेल, एक वेगवेगळ्या स्वरूपाचा असा कार्यक्रम या समाजात घेत असतो। मला आनंद वाटतो की आपला जो काही तडवी समाज आहे याची सगळ्यात महत्वाची जमीची बाजू जर कुठली असेल तर संपूर्ण समाज एक संघ आहे, एक संघटित आहे। मग तो नाशिकला राहणारा तडवी समाजाचा कार्यकर्ता असतो, जळगावला राहणारा असतो, भुसावळला राहणारा असतो किंवा मुंबईला राहणारा असतो, जेव्हा जेव्हा समाजाचा प्रश्न असतात, जेव्हा जेव्हा समाजाचा कार्यक्रम असतो तर सगळ्या महाराष्ट्रातून जिथे जिथे तडवी समाज असेल हा सगळ्या गुणागोविंदाने एकत्र होत असतो। या समाजाबद्दल साहेब तुम्हाला एक खासियत सांगतो की या समाजामध्ये सगळे मुलं, फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा मुलांसारख्या तेवढ्याच चांगल्या शिकलेल्या आहेत। म्हणजे आशाताई चौधरी घ्यायचं झालं तर आशाताई व्यापारी बँकेत कामाला, त्यांची बहीण आहे लहानी त्या स्टेट बँकेत कामाला, त्यांचे मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, त्यांच्या बहिणीचे मिस्टर रेल्वे पोलीसमध्ये, भाऊ डेंटल डॉक्टर, म्हणजे असे सगळेच तडवी समाजाच्या मुली आज कोणी डॉक्टर होताना दिसतात, कोणी इंजिनियर होताना दिसतात, कोणी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कोणी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, कोणी पोलीस खात्यामध्ये, हे सगळे तडवी समाजाचे लोक प्रगती करत आहेत। आणि प्रगती आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल तर ही प्रगती आपली कशामुळे झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तडवी समाजाला एसटी समाजात घेतलं आणि त्या संविधानाने आपल्याला सगळ्यांना ताकद दिली। आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। आशाताई तडवी या खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये आणि तडवी समाजामधला दुवा आहे। समाजाला आमच्यापर्यंत आणि आम्हाला समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्या आशाताईंनी आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला या समाजाबद्दल अधिक प्रेम आणि अधिकची आमची भावना या समाजाबद्दल आशाताई तुमच्यामुळे आणि तुमच्या परिवारामुळे तयार झालेली आहे। आता राहुलभाऊंनी सगळ्या समाजाबद्दल वैशिष्ट्य सांगितलं, त्यामुळे मी अधिकचं काही जास्त न बोलता आपल्याला एवढंच सांगेल की या देशाचे मूळ निवासी असलेल्या आदिवासीला त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या अधिकारांच्या लढाईसाठी आणि हे संविधान व्यवस्थितपणे देश चालवण्यासाठी उभं करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन काम करावं लागणार आहे। आणि याच आदिवासी दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्याला शुभेच्छा देतो। आपला समाज अतिशय उच्च शिक्षित समाज आहे असं आपल्या राहुलभाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आणि आपल्या समाजातले मुलं मुली येणाऱ्या काळामध्ये अजून उंचीवर जावे, अजून त्यांना नवनवीन संधी निर्माण व्हाव्या आणि मुख्य प्रवाहात या देशाच्या
आपल्या समाजातले मुलं आणि मुली यावे, हीच आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. समाज वेगळा कसा आहे, सुशिक्षित कसा आहे, निम्या ठिकाणी काम करून कष्टानं समाजात कसं विशिष्ट स्थान समाजामध्ये मिळवण्याचं काम केलं, हे कौतुकानं कायम सांगितलेलं आहे. ही गोष्ट आहे. अशा महिला सुद्धा कार्यकर्ती म्हणून मी कायम पाहिलं, धडपड त्यांची पाहिली आहे. नगरसेविका म्हणून सुद्धा काम करत असताना प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत त्यांची पाहिली आहे. आणि त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, अशा महिला आयोजन केलं म्हटलं आम्ही लगेच तयार झालो, प्रसार आले आपण जाऊन घेऊया. आदिवासी दिन साजरा करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सगळं जीवनामध्ये आपल्याला असेल तर ते जो पूर्वगामी विचार शाहू फुले आंबेडकरांचा आहे त्या विचाराच्या वाटचालीतून आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली. ही राज्यघटना आहे, तिच्या समतेचा अधिकार, समान अधिकार आपल्या सगळ्यांना मिळाला. गरीब असू नये तर श्रीमंत असू, समान अधिकार आहे. तिच्या पुढे व्यक्तीला कोणत्याही भारतीय नागरिकाचा फरक केला जात नाही. महिला आणि पुरुष हा सुद्धा फरक नाही. असा मोठा अधिकार देणारा जगातली सर्वश्रेष्ठ काय गोष्ट असेल आज तर ती आपली भारतातली राज्यघटना ही तुम्हाला या निमित्तानं सांगेन. यानंतर बालगोपाल यांचा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवसभर या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमास बॉयज ग्रुप, RD अँड PD ग्रुपचे मोठे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास आशा तडवी, हेमलता पाटील, पूजाताई नवले यांचे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.